बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यालेत ते मोफत दिलं पाहिजे। बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लूटमार करत आहे। ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं। आज या ठिकाणी भांडी वाटप वडावन हिरज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत। हे एकच आंदोलन आहे, अनेक वेळा आंदोलन केलं, सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासन झोपी गेलेलं आहे। कारण बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लूटमार करत आहे। असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरोखर ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं। चोर कोणाला म्हणलं, चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे, पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात तुम्हाला अधिकार दिले नाही। आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केले नाही। आणि तुम्हाला सांगतो, कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो, तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष झाले। या भांडी वाटपामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे, ठेकेदार करीत आहे, दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या इतर आम्ही इशारा देतो की 31 जुलै रोजी आमच्या संघर्ष महासमितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदहन करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो। आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून ठेवून आत्मदहन करू असा इशारा देतो। काय म्हटलं तुमचं? खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे, हे बोगस कामगार असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यालेत ते मोफत दिलं पाहिजे।